सो एक्सायटेड? येस. इनफॅक्ट मी तर रात्री सगळं नेटवर वाचून आली आहे. गुड. ॲक्च्युली मी जेव्हा फर्स्ट टाइम कॉन्फरन्सला आलो होतो ना आत्ताबरोबर, तेव्हा तिने मला सगळी माहिती अगोदरच सांगितली होती. त्यामुळे सगळं काही कळायला मला खूप मदत झाली. आणि आजकाल कसं आहे, आपल्याला नेटवर कुठलाही विषय सहज वाचता येतो. सो रिसेंट ॲडव्हान्सेसवर मी थोडीफार तयारी करून आली आहे. शिवाय त्यांनी सांगितल्याप्रमाणे नोट्सही काढणार आहे. एक्झॅक्टली हेच सांगणार होतो मी, कारण त्याचा मला पुढे खूप फायदा झालाय. अरे पुरे विक्रांत. इट्स इनफ. हॅलो मॅम. येस, वेलकम. तुम्ही बोलावलं? हो हो, तुमचा लास्ट लेख मी वाचला, फार सुंदर होता. अच्छा, थँक्यू. तुम्ही वाचतात? हो. विक्रांत, सेमिनारमध्ये जे डिस्कशन्स होणार आहेत ते टॉपिक्स डिटेलमध्ये डिस्कस होणार आहेत का फक्त इंट्रोड्यूस होणार आहेत? त्यांनी पेपर्स दिलेत ना आपल्याला, त्याच्यामध्ये एक लिस्ट आहे. हां, त्यामध्ये कुठले टॉपिक्स मेनली डिस्कस केले जाणार आहेत ते सगळे दिलेत. अरे हो की, ही कशी काय बघितली नाही आधी? होतं असं, तुझी पहिलीच आहे ना कॉन्फरन्स. अच्छा, भेटूया मग. चला, ओके मॅम, बाय. या. तुम्हाला एक सांगू, इथे आजूबाजूला सगळे डॉक्टर्स आहेत, एक्सपर्ट, सिनियर, तज्ज्ञ. मला ना जरा टेन्शन आलंय. काय झालं? नाही, काय नाही. कसलं टेन्शन? नाही म्हणजे आपण जे शिकत असतो ते वेगळं असतं, पण इथे मोठे मोठे डॉक्टर्स बघून मला या प्रोफेशनचा सिरियसनेस लक्षात आलाय. एकदम प्रेशर आल्यासारखं वाटतंय. म्हणजे मला हे सगळं जमणार आहे ना असं वाटायला लागलंय. आय अंडरस्टँड. होतं असं. इनफॅक्ट इट्स व्हेरी गुड. पण ही कॉन्फरन्स संपेपर्यंत तुझे विचार नक्की बदलतील. आय होप सो. विक्रांत, मी हे सगळं वेड्यासारखं बोलत नाहीये ना? हो. किती टेन्शन घेतेस? गंमत केलेली. विक्रांत, तुम्ही पण ना. लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती, आणि ते सगळं करताना ती शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी, खूप चांगली आहेस गं, म्हणून तुला सगळं जगच चांगलं दिसतं. पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी माझा. पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं निलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं, तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते.
बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.